हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ही आपली डेली आन्सर रायटिंगची सीरीज आहे, ज्यामध्ये आपण रोज एक यू-पी-एस-सी मेन्सचा पी-वाय-क्यू क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करत असतो. नऊ आजचा क्वेश्चन बघूया. यामध्ये विचारलेला आहे, भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली म्हणजेच IRNSS का आवश्यक आहे आणि नेव्हिगेशनमध्ये याचा कसा उपयोग होतो? काय काय प्रश्नामध्ये अपेक्षा आहे? क्लिअरली आपल्याला या ठिकाणी दिसतंय. व्हेरी बेसिक क्वेश्चन मी याला म्हणेल. ईझी टाईपचा क्वेश्चन तुम्ही म्हणाल, फक्त तुमच्याजवळ कंटेंट असला पाहिजे. ठीक आहे. जर तुमचं प्रिपरेशन या IRNSS वर व्यवस्थित आहे, तर यू कॅन व्हेरी वेल ॲड्रेस दिस क्वेश्चन. प्रश्नाचं विश्लेषण करताना 2 पार्ट आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे, की पहिल्या पार्टमध्ये लिहायला लागेल IRNSS का आवश्यक आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये लिहायचं आहे ऑब्व्हियसली नेव्हिगेशनमध्ये कसं मदत होते आहे. या ठिकाणी एक चूक होऊ शकते. चूक काय असेल, की तुम्ही एक अननेसेसरीली डिटेल IRNSS बद्दल देत चला. ठीक आहे, की एक्झॅक्टली IRNSS काय आहे, किती सॅटेलाइट वापरतात, सो ऑन अँड सो फोर्थ. किंवा यापेक्षाही एक वेगळी चूक होऊ शकते, की जागतिक स्तरावर काही GPS आहे, GLONASS आहे, अशा प्रकारच्या काही नेव्हिगेशन टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्या तुम्ही डिटेल देत बसाल. आणि मग या ठिकाणी होईल काय, की जो मूळ मुद्दा आहे, लोकस आहे प्रश्नाचा, तिथनं तुम्ही कुठेतरी भरकटत जाल. सो ही चूक आपल्याला या ठिकाणी अवॉइड करायची आहे. नऊ इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं जाऊ शकतं? एक बेसिक इंट्रोडक्शन या ठिकाणी अपेक्षित आहे, की हे IRNSS एक्झॅक्टली काय आहे, तेवढा पार्ट जर तुम्ही ॲड्रेस केला, दॅट शुड बी सफिशियंट. मग ॲड्रेस करायचं आहे, की IRNSS ची गरज काय आहे, आपल्या पूर्ण उत्तरामधला पहिलं सब हेडिंग. नऊ सगळ्यात पहिला पॉईंट, की यामुळे भारताला स्ट्रॅटेजिक स्वावलंबन म्हणजेच रणनीतिक स्वावलंबन, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपण त्याला म्हणू शकतो, ती प्राप्त होते. कारण की लष्करी उपयोग असेल किंवा नागरी उपयोग असेल, या दोन्हीमध्ये आपण सध्या स्थितीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम जागतिक स्तरावरच्या ज्या काही प्रणाली आहेत, यूएसचे GPS असेल किंवा युरोपच्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, जपानच्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यावर डिपेंड करतोय. बट जर नॅव्हिक किंवा IRNSS सारखी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट झाली, सो आपल्या मिलिटरी आणि सिव्हिलियन युसेज दोन्हीमध्ये आपण स्वावलंबन किंवा स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी या ठिकाणी मिळू. क्षेत्रीय कव्हरेज, आपला जो रिजनल लेवलचा कव्हरेज आहे, तो सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि 1500 किलोमीटरच्या सभोवतालच्या क्षेत्रावर आपण ही पूर्ण प्रणाली ऑपरेट करतो आहोत. सो आपल्यासाठी प्रिसिशन या ठिकाणी बेटर असेल बाकीच्या टेक्नॉलॉजीच्या तुलनेमध्ये. त्यानंतर या ठिकाणी आपण विघटन टाळतोय. विघटन टाळतोय म्हणजे काय? ज्या वेळेस कुठल्या एखाद्या परकीय प्रणालीचा आपण वापर करतोय आणि त्या शक्तींसोबत आपलं काही दुमत झालं किंवा त्या शक्तींसोबत आपलं कदाचित संवाद चांगला नसेल, मग त्यावेळेस होऊ शकतं, की आपण त्या परकीय प्रणाली ज्या आहेत, त्या वापरू शकणार नाही. मग त्या ठिकाणी आपल्याजवळ टेक्नॉलॉजीचा अभाव होता कामा नये. तर म्हणून ही नॅव्हिक सारखी जी टेक्नॉलॉजी आहे, ही अत्यंत त्या कंडिशनमध्ये महत्त्वाची ठरेल. राष्ट्रीय क्षमता वाढवणे हे एक अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. नॅशनल कॅपॅबिलिटीज, टेक्नॉलॉजी असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, या सर्वच्या सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा आपण नॅव्हिक सारखी प्रणाली या ठिकाणी घेऊन येतोय, तर निश्चितच आपली क्षमता वाढते. सो हा एक पहिला पार्ट झाला, की IRNSS ची गरज काय होती. सो या सगळ्या कारणांसाठी आपण सातत्याने नवीन नवीन टेक्नॉलॉजीज ज्या आहे त्या इम्प्लिमेंट करतोय. पुढचा पार्ट असेल, की IRNSS नेव्हिगेशनमध्ये कसे मदत करते. आता हा जो पार्ट आहे, हा दोन पद्धतीने ॲड्रेस केला जाऊ शकतो. दोन पद्धतीने कसा? याचा एक पार्ट टेक्नॉलॉजी सुद्धा असू शकतो. जर तुम्ही एकंदरीत GPS किंवा कुठलीही ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम बघाल, तर त्याच्यामध्ये एक मिनिमम नंबर ऑफ सॅटेलाइट्स रिक्वायर्ड असतात आणि त्यातनं मग आपण नेव्हिगेशन अचीव्ह करू शकतो. तर ही टेक्निकल डिटेल झाली, जी मला अपेक्षित आहे. जर कदाचित सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हा प्रश्न विचारला गेला, तर मी तसं काहीतरी लिहेल. जर मला हा जिओग्राफीच्या कंटेक्स्टमध्ये प्रश्न विचारला गेला, तर मी एक जनरल स्टडीजचा पर्स्पेक्टिव्ह किंवा एक खूप बेसिक पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. सो IRNSS जर मी नेव्हिगेशनमध्ये मदत कसा करतो हे ॲड्रेस करतोय, तर यामध्ये IRNSS आपल्याला अचूक स्थिती निर्धारण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर रिजनल फोकस याचा असल्यामुळे होतं काय? ऑलरेडी आपण सांगितलं, की जागतिक प्रणाली कदाचित भारतामधले जे काही लोकेशन्स आहेत, की प्रिसाईज नाही देणार. पण ही भारतीय प्रणाली आहे, तर निश्चितच आपल्याला भारतातील लोकेशन किंवा आपल्या सभोवतालची जी लोकेशन्स आहे, ती खूप प्रिसाईज असतील आणि त्यातनं नेव्हिगेशनमध्ये निश्चितच मदत होईल. त्यानंतर एक दुहेरी वारंवारता संकेत या ठिकाणी वापरले जातात. म्हणजेच काय? ड्युअल फ्रिक्वेन्सी या ठिकाणी वापरली जाते. आणि ही जी ड्युअल फ्रिक्वेन्सी आहे, अगेन या टेक्निकल डिटेल्स तुम्ही नाही जरी दिल्यात तरी सुद्धा सफिशियंट असेल. पण ड्युअल फ्रिक्वेन्सीचे यूज कारण ज्या ॲटमॉस्फिअर कारण
नॉईज क्रिएट होतो किंवा वातावरणामध्ये ही सिग्नल्स येत असताना जे काही सिग्नलमध्ये बदल होतील आणि तुमचं जे लोकेशन आहे, बऱ्याचदा बघा की तुम्ही एका लोकेशनला असताना जीपीएस तुमचं चुकीचं लोकेशन दाखवत होतं. ते काय होतंय? कारण की तो सिग्नल जो आहे, सिग्नल व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर म्हणूनच नॅविकमध्ये ड्युअल फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो, जेणेकरून अशा प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या टाळता येतील आणि त्यामुळे नेव्हिगेशन खूप ॲक्युरेट होतं. तर हे एक अत्यंत महत्त्वाचा उपयोग या ठिकाणी असू शकतो. ही आपली एक स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणाली आहे, इंडिपेंडेंट आपण यामुळे होतोय. सो हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असेल आणि यामधनं टायमिंग सेवा सुद्धा पुरवल्या जातात. अगेन हा एक टेक्निकल पॉईंट आहे की ही जी काही जितकी ॲक्युरेट तुमची पोझिशनिंग सिस्टम असेल त्यावरनं ज्या बाकी मशिनरीज आहेत किंवा कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्यांचे टायमिंग सुद्धा तितके ॲक्युरेट होत जातात. सो त्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची असेल. सो टायमिंग जर करेक्ट आहे तर तुमचं नेव्हिगेशन जे आहे विमानांमधनं असेल किंवा इतर जहाज असतील त्यांची सुद्धा तुम्हाला एक ॲक्युरसी या ठिकाणी प्राप्त करता येईल. सो अशा प्रकारे ही IRNSS जी आहे नेव्हिगेशनमध्ये आपल्याला मदत करते. नाऊ इतर प्रणाली जर तुम्ही बघितल्या तर IRNSS आपण एक्सपांड करू शकतो, बाकीच्या प्रणालीसोबत कनेक्ट करू शकतो आणि त्याचा इतर उपयोग सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. पुढील दिशा जर सांगायची झाली की इथून पुढे वे फॉरवर्ड देणं गरजेचं आहे. विचारलं आहे का नाही विचारलंय, पण तरी सुद्धा मी नॅविकबद्दल एक वे फॉरवर्ड देतो किंवा IRNSS बद्दल एक वे फॉरवर्ड देतो. आय एम सेइंग की याचा भारताबाहेरील कव्हरेज आपण वाढवलं पाहिजे, कारण की ऑलरेडी 1500 किलोमीटर्सचाच कव्हरेज आहे. जर तुम्ही जागतिक बाकीच्या प्रणाली बघितल्यात तर पूर्ण विश्व त्यामध्ये कव्हर होतं, जीपीएस असेल किंवा ग्लोनास असेल आणि मग तशाच प्रकारची कुठलीतरी एक प्रणाली आपण या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. आणखी या पूर्ण नॅविकचा उपयोग जो आहे भारतातील प्रत्येक विमानसेवा असेल, जलपरिवहन असेल किंवा सार्वजनिक वाहतूक असेल, या सगळ्यांमध्ये नॅविकचा वापर वाढवणं गरजेचं आहे आणि नॅविकबद्दल जनजागृती जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहे नॅविक अडॅप्ट करतील, जीपीएस किंवा परदेशी बाकी जी काही प्रणाली आहे ती वापरणार नाही. असं केल्याने नॅविक सुद्धा सुधारत जाईल आणि नॅविकचं महत्त्व जे आहे ते सुद्धा वाढत जाईल. सो अशा प्रकारे यामध्ये वे फॉरवर्ड देणं अपेक्षित आहे. निष्कर्ष काय आहे तर IRNSS भारताच्या रणनीतिक, आर्थिक आणि वैज्ञानिक क्षमतांना बळकटी देतं निश्चितच आणि ज्यामुळे एक आत्मनिर्भर आणि विश्वासार्ह नेव्हिगेशन प्रणाली उपलब्ध होते. जेनेरिक टाइप ऑफ कन्क्लुजन तुम्हाला या ठिकाणी आढळत आहे. तर हा होता आणखी एक प्रश्न. भेटूया आता पुढच्या प्रश्नामध्ये.